नमस्कार. बाहेर दमदार पाऊस, अशा वेळेला भजी वडे ह्याची आठवण येते, पण मी आज वेगळा नाश्ता दाखवणार आहे. अशा पावसात वरून अशी ओव्याची चपाती आणि त्याला वरून तूप आणि गरमागरम चपात्या चहाबरोबर कधीतरी खाण्यात वेगळीच मजा असते, खास करून जेव्हा बाहेर असा जोरदार पाऊस होत असतो. तर माझ्या आईने लहानपणापासून आम्हाला हेच चारलं, मीही माझ्या मुलांना देते हा नाश्ता केव्हा तरी. पण जे ॲसिडिटी गॅसचा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी आठवड्यातून एकदा खाल्ली तर चालेल, पण रोज नाही. तर कणिक मळून घेण्याआधी छान ओवा कुस्करून 2 पळी तेल घालून ही कणिक अशी मळून घ्यावी सॉफ्ट. त्याच्यानंतर अर्धा ते 1 तासासाठी झाकण झाकून ठेवूया. त्यानंतर 1 तासानंतर अशी छोटीशी उंडा घेऊन छोटीशी पोळी लाटून मध्ये भरपूर तेल लावून चारी साईड याच्या फोल्ड करून घेऊया. आणि त्याच्यानंतर हे लाटायला जेव्हा आपण घेतो तेव्हा ही पोळी जास्त मोठी करायची नाही, जाडसर ठेवायची चारी बाजू याच्या. त्याच्यामुळंच या चपातीला जास्त चव येते आणि अशा पावसात ही खायला काही वेगळीच लागते. आणि ह्याच्यात जो ओवा घातलेला असतो त्यामुळे ही खूप भारी लागते. तर लोखंडी तवा आहे हा माझा. ह्याच्यात केलेल्या चपात्या खूप छान, एक साईड थोडी भाजून दुसरी साईड पूर्ण भाजून भरपूर असं तेल घाला. या चपातीला थोडं जास्तच तेल लागतं. अशी दोन्ही साईड छान खरपूस लालसर कलर येईपर्यंत भाजा, त्यामुळं चपाती खुसखुशीत होते. आणि छान भाजून झाल्यावर गरमागरम वरून तूप घालून घ्या चहावर. आईची चव.